राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास 1 महिन्याची मुदत वाढ। चालकांना आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान असणं बंधनकारक। 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान अनिवार्य। निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत पक्षपाती निर्णय घेतले। निवडणूक आयोग भाजपचे एजंट, निर्णयाची काय अपेक्षा, काय करता? आयोगाच्या कार्यपद्धतीवर राऊतांची टीका। नगरविकास खात्याने नियमांच्या बाहेर जाऊन स्थगिती दिलेल्या इमारती पाडणार। मंत्री गणेश नाईक यांचा पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्ला। अधिकाऱ्यांना हाताशी घालून केलेली चुकीची कामं पाडणार, नाईक यांचा इशारा। पंतप्रधान मोदी आणि शहांनी राजीनामा द्यावा। राजीनामा देईपर्यंत त्यांना झोपू देणार नाही। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका। यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा फटका। गणरायाच्या मूर्तींच्या वाढत्या किमतीनं मध्यमवर्गीय भक्तांच्या डोळ्यात पाणी। किमती वाढल्यानं भाविकांची नाराजी। मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात दुधात भेसळ करून विक्री। एका व्यक्तीला रंगेहात अटक। अमूल आणि गोकुळ कंपनीच्या दूध पॅकेटमध्ये पाण्याची भेसळ। गडचिरोलीनंतर मुंबईतल्या चेंबूरमधील वसतिगृहातील भीषण वास्तव समोर। विद्यार्थ्यांना सडलेलं अन्न आणि निकृष्ट आहाराचं वाटप। संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, मंत्री शिरसाट यांची माहिती। शाकाहारी मांसाहारी वादानंतर भावेश कावरेने मागितली माफी। फक्त शाकाहारी व्यक्तीलाच घर देण्याच्या व्हिडिओवरून वाद। घरमालकाच्या अटीमुळे व्हिडिओ बनवल्याचं भावेश कावरेचं स्पष्टीकरण। तळोजा आणि खारघरमध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा घर परत घ्या। रहिवाशांचा सिडकोवर संताप। 24 तास पाण्याचं आश्वासन, मात्र 24 मिनिटही पाणी येत नसल्याचा आरोप। सिडको मुख्यालयात जाऊन राहण्याचा इशारा। नाशिकच्या कळवण तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के। 5 दिवसांपूर्वीही जाणवले होते भूकंपाचे धक्के। वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यानं भीतीचं वातावरण। चाकणमधील खराब रस्ता आणि खड्ड्यानं घेतला दोघांचा जीव। खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून थेट कंटेनर खाली गेल्यानं अपघात। आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा स्थानिकांचा सवाल। शाळा सुटल्यानंतर एसटी बस उपलब्ध न झाल्यानं विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात पायी प्रवास करून गाठावं लागलं घर। पालघरच्या जव्हार तालुक्यातली धक्कादायक घटना। विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण। लोकप्रतिनिधींच्या निवडीत शांततापूर्ण क्रांतीची गरज। विविध प्रदेशातील निस्वार्थी व्यक्तींनी एकत्र येऊन भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ सुरू करावी। सोनम वांगचुक यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना भावनिक आवाहन। उत्तराखंडच्या चमोलीत भीषण दुर्घटना। जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात शिरलं पाणी। 6 कामगारांचा मृत्यू, 14 जखमी। 20 कामगारांना बाहेर काढलं। 2 कामगार अद्यापही बेपत्ता। रेस्क्यू ऑपरेशन सुरू।